टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। भारत बांगलादेश सीमेवर कर्तव्य बजावत असताना जळगावच्या भडगाव तालुक्यातील गुडे या गावातील सुपुत्राला वीरमरण आलेले आहे। LAC वर त्या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना स्वप्नील सोनवणे या वीर जवानाला या ठिकाणी वीरगती प्राप्त झालेली आहे आणि आज शासकीय इतमामामध्ये त्यांच्या गुडे या गावामध्ये आपण बघू शकतो की शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार झालेले आहे आणि स्वप्नील पाटील या ठिकाणी अनंतात विलीन झालेले आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वप्नील पाटील यांचे मित्रमंडळी नातेवाईक आहेत। एकंदरीत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय सांगाल एकंदरीत ही घटना घडलेली आहे, नेमकं शेवटचं बोलणं दादांची केव्हा झालं होतं? सर्वप्रथम सर्वांना जय हिंद। मी जयवंत सोनवणे, शहीद जवान स्वप्नील सोनवणेचा भाऊ। शेवटचं बोलणं आमचं त्याचं रक्षाबंधनच्या दिवशी सकाळी 11 वाजता झालं होतं। त्यांनी म्हणजे त्या सुट्टी येणार होता तो, पण सुट्टी काही कारणास्तव त्याला थोडी डिले झाली, पोस्टपोन झालेली, पण तरी सुद्धा तो आता 2 दिवसानंतर सुट्टी येणार होता। पण अचानक ही अशी घटना घडली। आम्हाला सायंकाळी जवळजवळ 10-10:30च्या सुमारास माहीत पडलं। सर्वप्रथम आमच्यावर सर्व नातेवाईक व सर्व ग्रामस्थ मंडळी खूप दुःखाचा डोंगर कोसळला। एक म्हणजे आमच्यावर खूप मोठा हा असा प्रसंग आलाय की आमच्याकडे शब्द नाही सांगायला, पण अभिमान पण तेवढाच आहे की आमचा बाबा देश सेवा करत असताना देशासाठी एक शहीद झाला, बस याच्यावर माझ्याकडे शब्द नाही। स्वप्नील दादांची मित्रमंडळी देखील आपल्यासोबत आहेत। दादा काय सांगाल, दुसरा जवान या ठिकाणी गावाने देशासाठी त्या ठिकाणी दिलेला आहे, काय सांगाल? खऱ्या अर्थाने आमच्या गुडे गावामध्ये ही जवान शहीद झाल्याची तिसरी घटना आहे। एक सागर पाटील, राहुल माडी आणि स्वप्नील सोनवणे। यानंतर खऱ्या अर्थाने म्हणायचं राहिलं तर स्वप्नील हा खूप मनमिळाऊ आणि शांत स्वभावाचा मुलगा होता। त्याच्या जाण्याने संपूर्ण गावावर खूप मोठं दुःख डोंगर कोसळलेलं आहे। त्याचबरोबर सांगायचं झालं तर गेल्या 5 महिन्यापासून आपल्या कुटुंबाला तो भेटला नव्हता। मार्च महिन्यामध्ये सुट्टीवर आलेला होता आणि आता गणपती चतुर्थीला, गणेश चतुर्थीला त्याच्याकडनं गणपती मंडळासाठी त्याने बोललं होतं की मी मूर्ती आणि जेवणाचा पंगत तुम्हाला देतो म्हणून। त्या निमित्ताने तो येणार होता सुट्टीवर, पण नियतीला काही वेगळीच मान्य होतं। त्या नियतीने आपल्यामधून त्याला हिरवून नेलं आणि देशासाठी शहीद केलं। आमच्या गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे। शेवटी केव्हा आले होते ते? शेवटी गावामध्ये केव्हा आले होते? केव्हा आपली भेट झाली होती? केव्हा आपलं बोलणं झालं होतं? आणि एकंदरीत लहान लहान मुलं देखील त्यांना त्या ठिकाणी आहे, काय सांगा? शेवटी गावामध्ये मार्च महिन्यामध्ये त्या भाऊची सुट्टी होती। मार्च महिन्यामध्ये सगळ्यांना भेटला। खूप असं प्रेमळ स्वभाव त्याचा होता आणि लहान लहान मुलं आहेत। एक 3 वर्षाचा मुलगा आहे आणि 7 वर्षाची मुलगी आहे त्याची। कुटुंबामध्ये वडील 7 वर्षापूर्वीच वारलेले आहेत। हा कुटुंबाचा घरातील सगळ्यांमध्ये कर्ता पुरुष आणि या कुटुंबावर आजच कुटुंब संपूर्ण उघड्यावर आलेला आहे। त्यासाठी त्या मातेला आणि त्या वीर पत्नीला आमचं गावाचं म्हणजे सगळ्यांकडनं खरंच नमन। एवढा मोठा त्याग, एकुलत्या एक मुलाला देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर पाठवणं ते खूप मोठी आणि धाडसाची गोष्ट आहे असं आम्ही सांगू शकतो। स्वप्नील सोनवणे यांच्या आठवणींना उजाळा देताना या ठिकाणी गावकरी असतील, नातेवाईक असतील, यांचे डोळे पाणवलेले आहे आणि गणपती उत्सवामध्ये त्या ठिकाणी स्वप्नील जे आहे ते या ठिकाणी सुट्टीवर येणार होते। गावकऱ्यांसोबत गणेश उत्सव त्या ठिकाणी साजरा करणार होते, मात्र ते या ठिकाणी वीरगतीला प्राप्त झालेले आहे। खेमचंद कुमार, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।